आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाचं आणि विशेषतः भारताचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारत आणि अमेरिका, जी स्वतःला जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही मानतात, त्यांच्यातील संबंध सध्या एका वाईट वळणावर येऊन थांबले आहेत. या तणावाच्या केंद्रस्थानी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी भारतावर लादलेली प्रचंड टॅरिफ्स. ही केवळ व्यापार युद्धाची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय राजकारण, मुत्सद्देगिरी आणि दोन ताकदवान नेत्यांच्या इगोची. पण या वादाच्या मुळाशी नक्की काय आहे? ट्रम्प भारतावर इतके संतापलेले का आहेत? आणि रशियाकडून आपण जे स्वस्त तेल विकत घेतोय त्याची किंमत आपल्याला अमेरिकेसोबतच्या व्यापारात मोजावी लागणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल विश्लेषण करणार आहोत. वादाची ठिणगी पडली ती रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीमुळे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले होते. त्यांचा उद्देश होता रशियाची अर्थव्यवस्था तोडणे. पण भारताने इथे एक धाडसी पाऊल उचललं. भारताने आपल्या देशाची ऊर्जा गरज आणि सामान्यांच्या खिशाचा विचार करून रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी सुरूच ठेवली. रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले आणि भारताने ते स्वीकारले. ट्रम्प यांना नेमकी हीच गोष्ट खटकत आहे. ट्रम्प यांच्या मते भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाची तिजोरी भरत आहे आणि पर्यायाने रशियाचे युद्ध सुरू ठेवण्यास मदत करत आहे. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटलं आहे की भारत एकीकडे आमचा मित्र म्हणतो आणि दुसरीकडे आमच्या शत्रूला पैसे देतो, ज्याकडे येऊन विनंती करतात. हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्ध आहे. ट्रम्प यांच्या या विधानांमागे एक प्रकारचं प्रेशर पॉलिटिक्स किंवा दबावाचं राजकारण घडलं आहे. ट्रम्प हे मुळात एक बिझनेसमॅन आहेत. ते राजकारणाकडे सुद्धा एका व्यवहारासारखं बघतात. त्यांना माहिती आहे की भारताला अमेरिकेची मोठी बाजारपेठ हवी आहे, कारण आपला मोठा व्यापार अमेरिकेवर अवलंबून आहे. तर दुसरीकडे चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची लष्करी साथ हवी आहे. पण ट्रम्प यांना प्रत्येक करारात फक्त आणि फक्त अमेरिकेचा फायदा हवा असतो. ते अभिमानाने म्हणतात की या टॅरिफमुळे आपण श्रीमंत होत आहोत आणि हे सर्वांच्या लक्षात यायला हवं. ट्रम्प यांनी जो $650 अब्ज आकडा सांगितला तो त्यांच्या मते या टॅरिफ धोरणाचा यश आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाला तर भारतासारख्या देशांच्या खिशातून पैसा काढून अमेरिकेच्या अर्थव्यवस्था सुधारण्याचं हे त्यांचं उघड धोरण आहे. याला ते अमेरिका फर्स्ट म्हणतात. तर दुसरीकडे भारताची भूमिका सुद्धा खूप स्पष्ट आणि ताठ आहे. आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अनेकदा जगाला ठणकावून सांगितलं आहे की भारत कोणाच्याही दबावाखाली आपलं परराष्ट्र धोरण ठरवणार नाही. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नुकताच केलेला भारत दौरा आणि त्या दरम्यान झालेले महत्त्वाचे संरक्षण करार हे ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचं आव्हानच होतं. रशिया आणि भारत यांच्यातील मैत्री ही केवळ तेलापुरती मर्यादित नाही, तर ती 1971च्या युद्धापासून चालत आलेली एक ऐतिहासिक भागीदारी आहे. ही मैत्री तोडण्यासाठी ट्रम्प आता टॅरिफचा वापर शस्त्र म्हणून करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भारतावर होणारा परिणाम अतिशय चिंताजनक असू शकतो. भारतीय व्यापाऱ्यांच्या संघटनेने आधीच इशारा दिला आहे की जर 50% टॅरिफ कायम राहिला तर अमेरिकेला निर्यात करणं अशक्य होईल. जर आपली निर्यात कमी झाली तर देशात येणारा डॉलर कमी होईल, ज्याचा परिणाम आपल्या परकीय चलन साठ्यावर आणि रुपयाच्या किमतीवर होईल. याशिवाय जर अपाचे हेलिकॉप्टरसारखे महत्त्वाचे संरक्षण